पळसोली गेरसे परिसरात पीडब्ल्यूडीच्या रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार, 25 लाखांच्या निधीनंतरही रस्त्यांची दुरवस्था, ग्रामस्थ आक्रमक. ठाणे शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पीडब्ल्यूडी पळसोली, गेरसे, वेहळे, कोसले आणि काकडपाडा या परिसरात मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून केला जात आहे. सुमारे 25 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही रस्ते दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची किंवा अपूर्ण ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. निकृष्ट दर्जा आणि अपूर्ण कामे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने या परिसरातील दळणवळण सुधारावे म्हणून लाखो रुपयांचा निधी दिला होता. मात्र प्रत्यक्षात ठेकेदाराने अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अर्धवटच सोडून दिली आहेत. जेथे काम झाले आहे तिथेही अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. पहिल्याच पावसात किंवा काही महिन्यांतच हे रस्ते पुन्हा उखडण्याची भीती निर्माण झाली असून सध्या या रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रत्यक्ष पाहणी आणि कारवाईची मागणी. या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि सामाजिक संघटना आता या भ्रष्टाचाराविरोधात एकवटल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी, साईट इन्स्पेक्शन करून गुणवत्ता तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांचा इशारा. जर निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या प्रकरणी आता पीडब्ल्यूडीचे वरिष्ठ अधिकारी काय पावले उचलतात आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणार का याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. या बातमीचे अधिकृत पत्रात किंवा